राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरि। 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 या थोड्या खिडक्या उघडून घ्या, त्याचं इको मारतो नाही तर. तिकडची पण खिडकी उघडून घ्या. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटे बरी ठेवोनिया. कर कटे बरी ठेवोनिया. कर कटे बरी ठेवोनिया. तुलसी हार गळा कासे पीतांबर. तुलसी हार गळा कासे पीतांबर. आवडे निरंतर हेच ध्यान. आवडे निरंतर हेच ध्यान. आवडे निरंतर हेच ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी. कैठी कौस्तुभमणी विराजित. कैठी कौस्तुभमणी विराजित. कैठी कौस्तुभमणी विराजित. तुलसी हार गळा कासे पीतांबर.
तुका म्हणे माझे की सर्व सुख तुका म्हणे माझे की सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान सांगतोय पाच वेळ पार कुमाई जय पार कुमाई पार कुमाई जय पार कुमाई हरी हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा माधव बरवा सोहा माधव बरवा सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव सर्व सुखाचे आदर सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हा माधव जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय जय. नाही ऑनलाईन नाही आज नेट नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी अपलोड होणार. भैया मार जोरात. गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. नित्य नेम वाचे वदता अक्षरे, नित्य नेम वाचे वदता अक्षरे. भव सिंधु तरे अर्धक्षणे, एका जनार्दनी जयाचा हा नेम, एका जनार्दनी जयाचा हा नेम. तया पुरुषोत्तम न विसंबे, नित्य नेम वाचे वदता अक्षरे, नित्य नेम वाचे वदता अक्षरे. भव सिंधु तरे अर्धक्षणे, नित्य नेम वाचे वदता अक्षरे, नित्य नेम वाचे वदता अक्षरे. भव सिंधु तरे अर्धक्षणी, तो पार कुमार
विठोबा रखुमाय 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 गेले हो पण गीता 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 वाचे जे मन गीता 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 वाचे जे मन गीता 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 वाचे जे मन गीता गीता वाचे जे मन Thank you.
Bye.
म्हणती गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदताक्षरे भव सिंधुतरे अर्धक्षणी एका जनार्दनी जयाचा हा नेम एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे नित्य नेम वाचे वदताक्षरे भव सिंधुतरे अर्धक्षणी विठ्ठला विठ्ठला की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय परम पूज्य भीम बाबा की जय परम पूज्य भीमसिंह महाराज की जय परम पूज्य भक्तराज महाराज की जय गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदताक्षरे भव सिंधुतरे अर्धक्षणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारून त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारून बाबा
बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला गीता जयंती निमित्त अभंग आपण ज्यांच्या सगळं छत्रछायेखाली आहोत असे असणारे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज ह्यांचा 3 चरणाचा छोटासा पण गीतेचा महिमा आणि त्याचं कार्यत्व अवच्छेदक करणारा असा अभंग आहे. विठ्ठल एकदा स्वरावर बोट ठेवा आपण. स्वर खाली आहे एक पट्टीने खाली एकदा ठेवा विठ्ठल 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 अभंगावर बोलण्याआधी थोडासा परिहार द्यायचा तो असा की दरवर्षीप्रमाणे गीता जयंतीला आणि एकादशी निमित्त आपण दर 15 दिवसाला ही एकादशीची कीर्तन सेवा इथं होते. कधी सद्गुरू बाबा करतात, कधी ज्ञानभाऊ करतात. पण आज गीता जयंतीचं आणि एकादशीचं औचित्य साधून बाबांनी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. तसं मला जेव्हा सुरुवातीला ही सेवा माझ्याकडे आली होती ना तर मला असं मी म्हटलं का आली असेल बाबा, कारण की माझी पूर्ण गीता ही पाठ नाही. तो तर खरं नाथूचा अधिकार आहे, बाबांचा अधिकार आहे. असं ज्यांची गीता पाठ आहे त्यांनी गीतावर भाष्य करावं, पण मला गीता पूर्ण येतही नाही. पण तरी पण का आली असावी ह्या अनुषंगानं मी जेव्हा विचार केला तेव्हा मला लक्षात आलं की आजच्या 4 वर्षापूर्वी जेव्हा माऊलींचा समाधी सोहळा होता 725वा, ह्याच्या 15 दिवसा अगोदरची जी एकादशी आहे, तेव्हा पूर्ण आळंदी क्षेत्रावरूनच असं आव्हान आलं होतं की प्रत्येकाने आपली हस्तलिखित ज्ञानेश्वरी करा म्हणून, की ज्ञानेश्वरी हातानं लिहा. 725 वर्ष होत आहे तेव्हा बाबांनीही इथं 4 वर्ष अगोदर तो आव्हान केलं होतं. तेव्हा मी सहजच हात वर केला होता आणि त्या दिवशी सहज हात वर केला आणि म्हणलं मला लिहायची इच्छा झाली. काय असेल ती सद्गुरू बाबांची कृपा, हृदयात ती इच्छा निर्माण झाली. नंतर डायरीसाठी बरीच शोधाशोध केली, कारण की ती आळंदीवरून एक स्पेशल डायरी होती त्याच्यात ते लिहायचं होतं. पण ती डायरी काही भेटली नाही. 6-7 दिवस त्याच्यात गेले. पण बाबांनाही म्हटलं मला ते लिहायचंच आहे, आता डोक्यात आलं आहे विषय. तर मग मी ज्या आपल्या डायऱ्या असतात त्या केल्या. 3 वेगवेगळ्या डायऱ्या झाल्या. पण त्याच्या लिखाणाची सुरुवात मी आज केली होती गीता जयंतीच्या दिवशी. विठ्ठल त्या अनुषंगानं कदाचित ती सेवा भगवंताला आवडली असावी, सद्गुरूंना आवडली असावी. त्या अनुषंगाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपले काहीच दिवस होत आहेत, 10-15 दिवस होत आहेत की ज्ञानेश्वरी ग्रंथ बाबा इथं सांगत होते आणि त्याची सांगता आपली आळंदीला झालेली. जे जे तिथं आले होते ते खरोखर भाग्यवान आहेत महाराज. गाडी वगैरे व्यवस्थित अशी, राहण्याची सोयसुद्धा परमपूज्य आदरणीय गुलाबराव महाराज जे होते त्यांच्या आपण मठात थांबलो होतो. अतिशय ते ज्ञानेश कन्या म्हणून आहे, ते प्रसिद्ध आहेत आणि फार ज्ञानेश्वरीवर त्यांचं प्रभुत्व होतं. अशा ठिकाणी आपण थांबलो आणि त्या आळंदी क्षेत्राला ज्ञानुभवच्या मुखातून आपण पसायदान पूर्ण तिथं ऐकलं आणि कार्यक्रमाची सांगता केली. असा अभूतपूर्व सोहळासुद्धा आपण आत्ता एक 8 दिवसा अगोदर तो अनुभवला. 10-15 दिवस अगोदर गीतेची सांगता झाली. गीतेची सांगताचा दिवस म्हणजे माऊलीचं समाधीस्थ होण्याचा दिवस जवळपास 1 होता
नंतर पसायदान त्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर लगेच गीता जयंती. म्हणजे परत माऊलीचं श्रीकृष्ण परमात्मा आणि माऊली काही वेगळे नाही, एकच आहेत. परत त्यांचं झालं म्हणजे हा योगायोगच आहे. समजा महिनाभर आपण पूर्ण ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेचंच आपल्याकडे योगायोग जुळून आलं, असा हा योग. आणि त्या योगावर मला भेटलेली ही सेवा. आता माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात मी ती प्रयत्न करणार आहे करण्याचा. विठ्ठला विठ्ठला नेमकी ही गीता कोणाची, कोणासाठी आणि आपल्या जीवनात ह्या गीतेचं काय महत्त्व आहे, हे आजचं प्रतिपादन करणारं चिंतन म्हणजेच आजचं कीर्तन आहे आपलं. की ह्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं, ही गीता कोणाची आहे, आपल्या जीवनात गीतेचं काय महत्त्व आहे, भगवंतानी ती का निर्माण केली असावी, का भगवंताला त्याची आवश्यकता वाटली असावी, की भगवंतानी आज 5000 वर्षापूर्वी गीतेची निर्मिती केली आणि आजही ती तशाला तशी आपल्या जीवनाला लागू होते. की आपण जर कुठं काही अडखळलो, कुठं काही आपल्याला झालं, तर आपण गीतेत जर बघितलं तर आपल्या जीवनातले सर्व प्रश्नांचे उत्तर भगवद्गीतेसारख्या ग्रंथात आहे. असा ग्रंथ आज 5000 वर्षापूर्वी जरी बनला असला, जरी आजच्या युगात आणि माऊलींनी जरी त्याच्यावर 700 वर्ष अगोदर ज्ञानेश्वरी लिहिली, तरी आजही ती तेवढेच एक ना एक अक्षर आपल्या जीवनात उपयोगी येणारा असा आहे. विठ्ठला विठ्ठला गीतेचं जे आहे ना, आपलं पूर्ण सांगरूप माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेच आहे. जी आपण गीतेवर, भगवद्गीतेवर टीका म्हणतो, माऊलींनी त्याचं अतिशय सुंदर असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. तर आता माऊलींनीच त्याच्यात लिहिलेलं आहे की आता भारत कमल परागो गीताख्य प्रसंग तो संवादिला श्रीरंगो अर्जुनेसी. म्हणजे गीता हे कोणत्या बालिकेचं नाव नाही, गीता हे कोणत्या वृक्षाचं नाव नाही, गीता हे कुठल्या गावाचं सुद्धा नाव नाही, गीता हे प्राण्याचं सुद्धा नाव नाही. गीता हे संवाद आहे, एक भगवंतानी अर्जुनासोबत केलेला हा संवाद. त्याला व्यास महर्षींनी अनेक छंदात, अनुष्टुप छंद, बृहती छंद, त्रिष्टुप छंद, असे अनेक जे छंद आहेत, त्याच्या छंदात आपल्याला व्यवस्थित वाचता यावी, चाले रूपात व्यवस्थित त्याला पूर्ण घडण करून व्यवस्थित आपल्या हातात हा 700 श्लोकाचा भगवद्गीता हा ग्रंथ दिला. म्हणजे व्यास महर्षीचे आपल्यावर अनंत उपकार आहे महाराज. कारण की तिथं ती चर्चा झाली होती त्यांच्यात. संवाद म्हणजे ते असे चालीत बोलले नव्हते की गुरु निहत्वाही, असं ते चालीत नव्हते बोलले, त्यांनी ते सहज बोललं होतं. पण ते आपल्याला व्यास महर्षींची कृपा आहे आपल्यावर फार, की त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशा, आणि ते असं अध्याय संपल्यावर ते थोडी म्हणत होते की आता प्रथमोध्याय असं, म्हणजे संपल्यावर अर्जुन विषाद वगैरे, आपल्याला तुकडे पाडून व्यवस्थित कुठं अर्जुनाचं काय बोलणं आहे, भगवान परमात्म्याचं ह्याच्यावर काय बोलणं आहे, हे आपल्यावर व्यास महर्षींची अतिशय झालेली मोठी कृपा आहे महाराज. की त्यांनी, आणि हा आलेला कुठे विषय, हा गीता हा विषय कुठं आलेला आहे, भारत कमल परागो, ह्याचं सुद्धा माऊलींनी फार छान रूपक केलेलं आहे. म्हणजे महाभारत रूपी कमळ, त्याच्यातलं मकरंद म्हणजे गीता आहे महाराज. किंवा जे दही आहे, महाभारत रूपी दही, त्याच्यातलं लोणी म्हणजे गीता आहे. किंवा महाभारत रूपी रसामधलं जो अर्क आहे म्हणजे अमृत आहे, ती म्हणजे गीता. विठ्ठला विठ्ठला अशी असणारी ही गीती संवादिला श्रीरंगू अर्जुनेसी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात गीता कमल परागू. आणि ह्याच ग्रंथाचं ह्याच्यातच मोठेपण आहे महाराज, की ह्याचा जो वक्ता आहे तो सुद्धा श्रेष्ठ आहे, जो श्रोता आहे तो सुद्धा श्रेष्ठ आहे, आणि ह्या ग्रंथाचा विषय सुद्धा श्रेष्ठ आहे. काय कधी कधी जर लेखक चांगला असला तर ग्रंथ श्रेष्ठ ठरतो, कधी कधी जर संवाद चांगला असला तरी वक्ता श्रेष्ठ ठरतो, कधी वक्ता श्रेष्ठ असला तर संवाद श्रेष्ठ ठरतो, कधी जर ऐकणारा जरी चांगला असला तरी संवाद श्रेष्ठ ठरतो, आणि विषय जरी त्याचा चांगला असला तरी संवाद हा श्रेष्ठ ठरतो. पण ह्या ठिकाणी तसं नाही. ह्या ठिकाणचा श्रोताही श्रेष्ठ आहे, ह्या ठिकाणचा वक्ताही श्रेष्ठ आहे, आणि ह्या ठिकाणचा जो विषय आहे या भगवद्गीतेचा तो सुद्धा श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला
भगवद्गीतेचा वक्ता कोण आहे महाराज? जगद्गुरु. जगद्गुरु ह्या भगवद्गीतेचे वक्ता आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरु. आपण त्यांना जगद्गुरु म्हणतो महाराज. श्रीकृष्ण परमात्मा साक्षात कथयतम स्वयं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी साक्षात ही भगवद्गीता सांगितलेली आहे. ज्या श्रीकृष्ण परमात्म्याचा श्वासातून वेदाची निर्मिती झालेली महाराज. जेव्हा भगवान योगनिद्रेत होते ना, तेव्हा भगवंताच्या घोरण्यामधून 4 वेळाच भगवंतांनी घोरलं, तर त्या 4 घोरण्यामधून भगवंताचे एक एक वेद निर्माण झाले. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद हे 4 वेद भगवंताचे निर्माण झाले. पण कशात झाले? झोपेत झाले. आणि हे भगवान जे ज्ञान देत आहेत ते कशात देत आहेत? जागृत अवस्थेमध्ये एक न एक शब्द पूर्ण विचार करून आणि अर्जुनाचे प्रश्नाचे उत्तर देत आहेत. म्हणजे हे भगवान जागृती अवस्थेमध्ये देणारं ज्ञान आहे. पण जरी आज वेद पूर्ण ह्याच्यात शहाणा असला, जरी सर्वे सर्व आहे पूर्ण, जर आपण जर धर्माचा सर्वे सर्व बघितला तर वेद आहे महाराज. आपण वेदाच्या बाहेर चौकटीत वागत सुद्धा नाही. जो चांगला परमार्थिक असतो, जो सद्गुणी असतो ना, तो वेदाच्या चौकटीच्या बाहेर जात नाही. असं असणारं वेद पूर्ण जगात जो शहाणा आहे, तो सर्वे सर्व ज्याला म्हणू आपण, ते वेद भगवंतांनी शहाणे केलेत. येणेची पठवणी वेद केला शहाणा हो. हे गवळणे अशी, आणि 2 गवळणी आपसमध्ये चर्चा करतात की हा काही साधा नाही बरं का, हा आपल्याकडं लोणी चोरतो, हा काही साधा नाही, ह्यानं वेदाला शिकवलेलं आहे. म्हणजे वेद भगवंताकडे ट्युशन घ्यायला यायचे. एक आपल्या आजच्या भाषेत सांगायचं झालं तर म्या बोलविल्या वेदू बोले. जसं भगवान बोलायचे तसं वेद बोलायचे. म्हणजे भगवंतानी त्याला शिकवलं. असे असणारे वेद, आणि ते आपण आज सर्वश्रेष्ठ म्हणतो, त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ भगवद्गीता आहे. कारण की भगवद्गीता जी आहे ना, ती भगवंतानी जागृत अवस्थेत सांगितली. म्हणून ह्याचा वक्ता जो आहे हा श्रेष्ठ आहे. विठाला विठाला. बरं, वक्ता श्रेष्ठ आहे, श्रोता फार श्रेष्ठ आहे महाराज. आपण काय वर्णन करणार अर्जुनाचं? तुम्ही मला सांगा. अर्जुनाचं वर्णन करण्यासाठी आपली तेवढी उंची लागते. अर्जुना एवढी उंची आपली असेल तर आपण अर्जुनाचं वर्णन करू शकतो ना. की तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळ. आपण त्यांच्या लेव्हलला नाही महाराज. त्यांचं वर्णन करावं माऊलींनी. सुरुवातीला माऊली अहो अर्जुनाची पांती. म्हणजे अर्जुनाच्या, तुम्हाला जर भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीला बसा. म्हणजे अर्जुनाच्या भक्तपणावर, अर्जुनाच्या श्रेष्ठपणावर माऊलींनी शिक्कामोर्तब करावं. आणि माऊलींचा तो अधिकार आहे. म्हणजे त्या उंचीचं त्याला पाहिजे. त्या उंचीचे अर्जुन होते महाराज. आपण अर्जुनाला काय ओळखतो तुम्ही मला सांगा? द्रुपद राज्यात जाऊन माशाचा डोळा फोडला, द्रौपदीशी विवाह केला, संन्यासाचा वेश धरला आणि सुभद्रा हरण केलं. आपण अर्जुनाला फार कुचित ओळखतो महाराज. पण अर्जुनाची जी अध्यात्म लेवल आहे ना, ती फार उंच आहे. माऊलींनी कितीतरी ठिकाणी, आपण बाबांच्या मुखातून ऐकलं, कितीतरी ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाचं वर्णन आलेलं महाराज. भक्तोसी मे. भगवान स्वतः अर्जुनाला म्हणतात की तू माझा भक्त आहे. आज आपण बघतो आता कॅलेंडरवर, ह्याच्यावर, ते पत्रिकेवर कितीतरी उपाध्या लोक लावून घेतात. कोणी हबप लावतंय, कोणी गुरुवर्य लावतंय. बाबा मागं विनोदानं म्हणले होते ना, एक गु कमी लागलं तर कितीतरी गोंधळ केला होता का महाराजांनी. ते का गु नाही लावला माझ्या पुढं, गुरुवर्याचा गु. पण त्याच्यावरून एवढा गोंधळ. म्हणजे ह्या उपाध्या ज्या आहेत ह्या माणसाला सुधरू देत नाही. पण आपण एवढं भक्ती करायला पाहिजे, एवढी श्रेष्ठ भक्ती करायला पाहिजे की आपल्याला भगवंतानी म्हणलं पाहिजे भक्तोसी मे. म्हणजे स्वतः भगवान अर्जुनाला म्हणतायत की तू माझा भक्त आहे. भक्तोसी मे सखाचे ती. हे भक्त स्वतः म्हणतायत. असे एवढा अर्जुनाचं श्रेष्ठत्व आहे. बरं, एखादं जर आपल्याला काही गोष्ट सांगायची असेल महत्त्वाची, तर आपण घरातल्या वडिलांना सांगू, आईला सांगू, किंवा भावाला सांगू, मोठा भाऊ असेल तर. नाही, ह्या तिघांना सांगू, पत्नीला. घरातल्या छोट्या गोष्टी आपण पत्नीला सांगतो. पण ह्याच्यात असं नाही महाराज. भगवंतानी जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माता देवकीसी, जेन संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनासी बोलत. जे गुह्य आहे ते गुह्यतम ज्ञान अर्जुनाला भगवान देत आहेत. आणि माता लक्ष्मीला सुद्धा त्यांनी दिलं नाही हे ज्ञान. ती आता उभी मला येत नाही, पण ती माता लक्ष्मी त्याच्या पुढं आहे की माता लक्ष्मीला सुद्धा भगवंतांनी ते ज्ञान सांगितलं नाही. आणि सनकादिक ऋषी जे भगवंताचे एवढे जवळ होते महाराज, त्यांच्या परमिशन शिवाय मध्ये येऊ जाऊ शकत होते वैकुंठात. एवढे भगवंताला प्रिय असणारे सनक सनंदन सनत कुमार ते जे होते, त्यांना सुद्धा भगवंतांनी कधी हे दिव्य ज्ञान दिलं नाही. पण ते या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरुपम, कैसे पार्थायने सर्वोत्तम पुण्य केले. काहीतरी पुण्य म्हणजे त्याच्या गाठी. म्हणून भगवंताला ते एवढे आवडायचे. आणि अर्जुनाचं
उंचपण, अर्जुनाचं श्रेष्ठत्व त्यांनी वर्णन करावं, भगवंतानी करावं, माऊलींनी करावं. आपल्या ते हातात नाही. मी त्यांनी जे केलं ते तुम्हाला सांगतोय. माझीही ती पात्रता नाही. एवढे अर्जुन श्रेष्ठ भक्त होते. का श्रेष्ठ होते? त्यांच्यामुळं आपल्याला हे गीतेचं ज्ञान भेटलेलं. आज अर्जुन जर नसते तर आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान भेटलं नसतं. कितीतरी लोक भगवद्गीतेमुळं आज अतिशय चांगलं जीवन जगत आहेत आणि अतिशय चांगलं त्यांचं पुढेही होणार आहे. असं त्यांना पूर्ण भाव त्यांचा तयार झाला. कशामुळे झाला? भगवद्गीतेमुळे. आणि भगवद्गीतेचं मेन कारण कोण आहेत? अर्जुन आहेत. म्हणून अर्जुन हे फार श्रेष्ठ आहेत महाराज. हे दुवा आहेत आपल्यामधले. भगवद्गीता आणि आपल्यामधले हे अर्जुन हे दुवा आहेत. अर्जुनाची निव्याजे असं आहे. ते अर्जुनाला निमित्त करून भगवंतांनी हे आपल्याला सांगितलं. म्हणून अर्जुन हे फार श्रेष्ठ आहेत महाराज. अर्जुनाचं एक अजून श्रेष्ठत्व सांगायचं म्हणजे ते जेव्हा इंद्रलोकात गेले होते शस्त्रार्जन वगैरे करायला, ते तर तिथं त्यांना ती उर्वशी जी सर्वात सुंदर जी अप्सरा आहे ती त्यांच्यावर स्वतःहून भाळली होती. पण अर्जुनाने त्यांना माता म्हटलंय महाराज. ही अर्जुनाची पारमार्थिक लेवल आहे महाराज, की पराविया नारी रुखमाई माते समान. असं अर्जुनाचं लेवल होतं. त्यांच्या परमार्थाचं त्यांच्या जी लेवल आहे भक्तीची ती आपण सर करू शकत नाही. म्हणून जो अर्जुन जे श्रेष्ठ आहे ह्यांचा जो श्रोता आहे तोही श्रेष्ठ आहे. आणि ह्याचा जो विषय आहे महाराज, आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जगचेठी आणि भक्तराज किरटी परिसत असे. इथं सुद्धा भक्तराज असं दिलेलं आहे. म्हणजे भक्तांचे राजा अर्जुन आहेत. आणि ही विवेकाची गोठी म्हणजे ह्याच्यात सर्व विवेकाच्या गोष्टी आहेत. भगवंत ह्याच्यात दुसरं काहीच सांगत नाही. जे मनुष्याला उद्धाराला, जे मनुष्याला जगण्याकरता आणि जे मनुष्याला दैनंदिन जीवनात कामाला येईल अशा सर्व गोष्टी ह्याच्यात भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. ह्याच्यात प्रतिपादन केलेत. म्हणजे तुम्हाला भगवान काय जेवायचं आणि काय नाही जेवायचं हे सुद्धा ह्याच्यातून सांगतात. म्हणजे किती भगवंताची आपल्यावर मोठी कृपा आहे. काय ज्ञान दिलंय महाराज भगवंतांनी. आपण जर पहिल्या अध्यायापासून पाहिलं काय भगवंतांनी एक एक बारीक बारीक गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या. बरं अर्जुनाला एवढं सांगायची गरज होती का? ते मला सांगा. अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. संसाराचं ओझं भगवंतांनी फेडलंय अर्जुनाचं निमित्त करून. पण तो काही उपदेश जर तात्कालीन असता, जरा समजा अर्जुनाला तिथंच दिला आपला रणांगणात, तो जर उपदेश तात्कालीन असता तर तो तिथलच्या तिथं महाभारतात जसे 1.5 लाख श्लोक आहेत बाबा म्हणतात तसं त्याच्यात तो राहिला असता. बऱ्याच लोकांच्या वाचण्यात सुद्धा आला नसता. पण तो तात्कालीन उपदेश नसून सर्वकालीन आहे महाराज. सर्वकालीन सर्व जगाच्या हिताचा असा उपदेश. म्हणून हे 700 जे श्लोकाचं ग्रंथ आहे ना, हे गरुड पुराण एवढं मोठं आहे महाराज. मी नाही का आता पंढरीला पाहिलं ते एका हातानं उचलल्यास सुद्धा जात नव्हतं मला. पण हे 700 श्लोकाची भगवद्गीता त्याला भारी आहे महाराज. कारण की उद्धाराला आपल्याला कारणीभूत ठरते आणि अतिशय गुह्यज्ञान छोट्या स्वरूपात 700 गरुड पुराणातही आहे. पण ह्याच्यात जे छोट्या स्वरूपात सर्व माहिती भगवंतांनी आपल्या समोर ठेवली ना, ही अतिशय मार्मिक आणि मौल्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल. आज जी नाथ महाराज जी भगवद्गीतेची जयंती सांगतात, ह्या अभंगातून गीता 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 असं जे 3 वेळा म्हणतात. तुम्ही म्हणताल की इथे तर भगवद्गीता आहे आणि इथं तर गीता गीता लिहिलेलं आहे. मग भगवद्गीता आणि ही गीता वेगळी आहे का? कारण की गीता काय आहे ना, बऱ्याच आहेत. एक रामगीता आहे, एक हनुमान गीता आहे, उद्धव गीता सुद्धा आहे जे आपण एकनाथी भागवत ज्याला म्हणतो ती उद्धव गीता आहे महाराज. एक अष्टावक्र गीता सुद्धा आहे जी जनक राजांना अष्टावक्र गुरुजींनी सांगितली होती. पण ही गीता जी आहे श्रीमद भगवद्गीताबद्दल बोलतायत. तर जे पाणिनी नावाचं, मी परमपूज्य गाथामूर्ती राऊत महाराजांच्या मुखातनं ऐकलं होतं की पाणिनी नावाचं व्याकरण आहे, त्याच्यात एक सूत्र आहे की नावाचा एक देश हे पूर्ण शब्दाचं प्रतिनिधित्व करतो. जसं आता आज आपण सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? नाथ महाराजांचा आहे. आपण काय म्हणतो? नाथ महाराजांचा आहे. पण नाथ हे पूर्ण नाव आहे का? नाथ महाराज हे एकनाथ असं नाव आहे. मग एकनाथ ह्या पूर्ण नावाचे प्रतिनिधित्व नाथ हे नाव करतं. असं नावाचा एक देश. जसं आता आपण इथून संभाजीनगरहून पुण्याला निघालो, मध्ये लागतं काय? नगर म्हणतो आपण त्याला. नगर हे पूर्ण नाव आहे का? काय नाव आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर. पण अहिल्यानगर त्याला शॉर्ट फॉर्म करून तरी अहिल्यानगर म्हणतो का आपण? नगर म्हणतो. म्हणून नावाचा एक देश हा पूर्ण शब्दाचे प्रतिनिधित्व जे करतो ते हे पाणिनी व्याकरणाचं सूत्र आहे. म्हणून नाथ महाराज जी गीता इथं सांगतायत ना, ती ही भगवद्गीता. विठ्ठल विठ्ठल. आणि
आणि आज ह्या श्रीमद भगवद्गीतेची जयंती आहे. आता हे पिष्टपिशाने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तो आज दिवस असल्यामुळं त्याचा जन्म कसा झाला हे सांगणं नाही का कीर्तनकाराचं हे असतं, परम कर्तव्य असतं. म्हणून गीता कशी निर्माण झाली की पहिल्या अध्यायात जे आहे ना, अर्जुनाला विषाद झाला. महाराज फार त्याला विषाद झाला की का झाला. पण विषाद तर सुरुवातीला तर शंख वगैरे सगळे वाजवले, सगळं पद्धतशीर झालं. मग मोह कुठं झाला अर्जुनाला. सेनयोरुभयोर मध्ये प्रथम भगवंताला जेव्हा सेनाच्या मधोमध अर्जुन म्हणले की भगवान तुम्ही आमचा रथ घेऊन चला, सेनेच्या मध्ये मला कोण कोण आलंय आपल्यासोबत युद्ध करायला त्यांचे निरीक्षण करायचंय. तर भगवान चतुरातु शिरोमणी भगवंतानी दुर्योधन दुःशासनासमोर रथ उभा नाही केला महाराज. भीष्म द्रोण प्रमुखतम भीष्म द्रोण ज्यांनी शिकवलं त्यांना अंगा खाळ्यावर खेळवलं त्यांच्या समोर जाऊन उभा केला महाराज रथ. भगवान महाराज चतुरातु शिरोमणी भगवंताला हे करायचं होतं. म्हणजे तुम्ही पूर्ण जर व्यवस्थित गीता वाचली ना तर दुर्योधनासमोर जर रथ नेऊन उभा केला असताना भगवंतांनी ताबडतोब युद्धाला सुरुवात झाली असते. कशाचं मोहन कशाचं काय आला चला म्हणे ह्यांना एकदा संपून टाकू म्हणे देवा. हेच आहे का म्हणे ते मला द्रौपदीचा वस्त्रहरण करणारे वगैरे हे सगळा राग आला असता महाराज अर्जुना. पण कुठं नेऊन गेले भीष्माचार्य द्रोणाचार्य आणि ह्यांनी शिकून मोठं केलं महाराज. अंगा खांद्यावर खेळवलं, गलित गात्र झाले महाराज. कोणावरही हा प्रसंग आला ना आज ते तरी फार त्याने संग्राम जिंकला. म्हणजे हरलेले जे जिंकत होते असे असणारे अर्जुन सुद्धा गलित गात्र झाले महाराज. तर आपल्यासारखे सामान्य अशी परिस्थिती आल्यावर तर ढासळून जाऊ महाराज पूर्ण. ते पूर्ण गलित गात्र झाले. वेपथ्युच्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवं संसते हस्ता तच्छैव परिदह्यते. असं महाराज पूर्ण गांडीव पडून गेला, तोंड सुकून गेलं. आणि आजही माझी काही तशीच अवस्था झाली आहे बरं का, फक्त मला सांगता येत नाही. अर्जुनाला तरी ऐकायचं होतं. आज मला बोलायचं आहे बाबांसमोर, साक्षात गीता समोर बसलेली आणि गीतेबद्दल बोलायचं. थोडंसं काय व्हायला लागलं आता तर मलाच माझं कळतंय का काय चालू आहे म्हणून मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही समजा अर्जुनाची जशी परिस्थिती आहे त्याच्यात तशी माझीच आज आहे. आणि त्यांना तरी ऐकायचं होतं, मला आज सांगायचं आहे. थोडंसं उलट आहे फक्त. विढाला विढाला आणि मोह अद्भुत मोह अर्जुनाच्या हृदयात झालं महाराज. ते पाहून सगळं. आणि का अर्जुनाचं सांगतायत घेऊन की मोह झालं म्हणून त्यांना. आणि का आपण हा विषय आपण आपल्यावर का घ्यायचा, कारण की आपल्याला सुद्धा आपण मोहसागरात डुबालेलो आहे महाराज आपलेही. आणि जो युद्धात जो सांगितला असं हे तर आहेत अध्यात्म ज्ञान आहे महाराज. हा जो विषय आहे अध्यात्म विषय, हा तर खरं असं मंदिरात शांत वातावरणात असं सांगण्याचा हा जो आहे विषय तो भगवंतांनी रणांगणामध्ये सांगितला. पण आपल्याही संसारात असं रणांगण आहेच ना आपल्या मागं. पूर्ण काही ना काही आपल्या मागं क्लेश चालू आहेत, सगळं चालू आहे. आणि त्याच्यात जसं अर्जुनाने ते ज्ञान आत्मसात केलं तसंच हे पण आपण गीता ज्ञान आत्मसात करून आपल्या संसारात आपलं उद्धार करून घ्यायचा, हा त्याचा मागचा उद्देश आहे. म्हणून अर्जुनाची निव्याजे जो वारंवार म्हणतोय ना, अर्जुनाचं जे निमित्त करून भगवान आपल्याला सांगतायत की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्ये भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे. की जसं मोहरूपी महिषासूर, जसं महिषासुराला जसं मातेनं मारलं होतं ना अष्टभुजा देवीचं रूप घेऊन, तशीच ही भगवती जी आहे ना ही 700 श्लोकाची ही सुद्धा आपल्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये मोह आहे. काही ना काही आपण मोहानं पूर्ण भरलेलो आहे महाराज. सगळं काही ना काही किती ना किती ठिकाणी आपलं मोह आहे. आपण बाबांच्या मुखातून ऐकतो नेहमी दृष्टांत, एक मोह के कारणे लिए भरत दो देह वो नर कैसे तरही जिनके बहुत स्नेह. एक मोहामुळं राजा भरतला 2 जन्म घ्यावे लागले. तुम्हाला सगळ्यांना तो कथाभाग माहिती आहे. पण एक मोह फक्त माणसाला 2 जन्म घ्यायला लावतो. मग तुम्ही विचार करा तर आपले किती मोह आहे. जिनके बहुत स्नेह म्हणजे आपले तर मोजणे राशी आहे आपल्या तर डायरेक्ट मोहाच्या. मग आपल्याला किती वेळा यावं लागेल. त्याच्यामुळे हा जो मोहरूपी महिषासूर आपल्याला मारण्यासाठी ही गीता प्रवृत्त करते. आणि अर्जुनाला जे मोह झालं होतं त्या मोहाची निवृत्ती करण्यासाठी भगवंतांनी ही पूर्ण गीता सांगितलेली. तो हा आजचा एकादशीचा मोक्षदा एकादशीचा दिवस आहे. म्हणून ह्याला विशेष असं गीता जयंती. कोणत्याही ग्रंथाचा असं जन्मदिवस आणि जन्मदिवसाचं असं एवढं साजरं होणं असं नाही. पण गीतेचं तेवढं महत्त्व आहे महाराज, कारण की पूर्ण जगाला ज्ञान देणारी ही गीता आहे. विढाला विढाला
1893 मध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये गेले होते ना भगवद्गीतेला घेऊन, तर भगवद्गीता ग्रंथ सगळ्यात खाली त्यांनी ठेवला होता आणि त्यांचं जे भाषण होतं तेही शेवटी ठेवलं होतं. ग्रंथही शेवटी, भाषणही शेवटी. कारण की ते त्यांना तुच्छ समजत होते भारताला. कारण की ते आले होते भगव्या ड्रेसवर, हे सगळे काळ्या कोटवर, एकच तेवढे होते पूर्ण भगवा फेटा, भगवं सगळं, आणि असे उठून दिसत होते महाराज. स्वामी विवेकानंद 6 फूटच्या वर हाईट होती, अशी तब्येत होती. त्यांचं वर्णन आलेलं आहे त्यांच्या बुकमध्ये. असे ते एवढे तजेलदार दिसत होते का जसं ते सगळ्या कावळ्यांमध्ये एखादा सिंह बसावा असे ते दिसत होते महाराज. त्यांचं असं वर्णन आहे. आणि ते दिसत होते, लोक उत्सुक होते का आता हे कधी बोलणार, हे कधी बोलणार. पण त्यांचा हे आयोजक काही नंबरच येऊ द्यायला त्याने. शेवटी त्यांचा नंबर आला आणि म्हणले माय ब्रदर अँड सिस्टर. असं म्हणताच 5 ते 7 मिनिट त्यांच्या टाळ्या वाजल्या आणि ते म्हणले ह्यांनी माझा ग्रंथ खाली ठेवला हे बरोबर आहे म्हणे. कारण की सर्व ग्रंथाचा आधार भगवद्गीता आहे. विढाला विढाला. अशी असणारी भगवद्गीता, जिचा ग्रंथ सगळ्यात मोठा, जे सगळ्या ग्रंथांचा असा आधार आहे, अशी असणारी भगवद्गीता, त्याची फलश्रुती काय आहे ते म्हणल्यानंतर अभंगाच्या पहिल्या चरणी. गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे नाही पुनरावृत्ती तयानरा, नाही पुनरावृत्ती तयानरा, नाही पुनरावृत्ती तयानरा, नित्य वाचे पदाख्या गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. असं नाथ महाराजांनी ह्याच्यातच काय तुम्हाला करायचं आहे, ह्याची फलश्रुती काय, पूर्वार्धात आणि उत्तरार्धात त्याची काय फलश्रुती, हे सगळं ह्या एकाच चरणामध्ये सांगितलेलं आहे. तर हे जे 3दा गीता इथं का आलं लिहून, मग श्रीमद भगवत गीता वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा, असंही नाथ महाराजांना म्हणता आलं असतं. पण 3दा गीता गीता का शब्द वापरला, त्याच्या मागचं कारण आहे. ह्याच्यानं आपला 4 संगती लावता येतात. एक गीता वाचे म्हणती, एक गीता वाचे म्हणती, दुसरं तिसरा गीता वाचे म्हणती, आणि एक गीता 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 वाचे जे म्हणती. असे 4 ह्याच्या संगती लावता येतात. ह्याच्यातली पहिली जी संगत आहे, गीता वाचे जे म्हणती, म्हणजे जो गीतेचं नित्यानं पारायण करतो. आता पारायण वगैरे जे आज आपण बाबांच्या घरी केलं, जे आपण गीता पाठ जे एकादशीला करतो, असं आपण जर गीतेचं जर पाठ केलं, जर आपण ओम श्री परमात्मने नमः अथ प्रथमोध्याय
धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. आता शेवटचं यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतेर्वाणीतिर्मतिर्मम. हा जो भगवद्गीतेचा पाठ आहे जो धर्मक्षेत्रेपासून सुरू होतो तर शेवटी यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या साईडनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, अर्जुन आहे, तिथं विजय आहे. हा असा जो आहे पूर्ण भगवद्गीतेचा पाठ. आपण जो भगवद्गीतेचा पाठ करतो असे असणारे गीता वाचे जे म्हणती. दुसरं गीता वाचे जे म्हणती, जे भगवद्गीतेचं पाठ करतात आणि जिज्ञासू असतात महाराज, ज्यांना अर्थ जाणून घ्यायचा आहे. कुठं जर आता ज्ञानेश्वरी प्रवचन चालू आहे, आता सद्गुरू बाबांचं इथं झालं, मागच्या 8 वर्षापासून अनेक श्रोते हे जिज्ञासू आहेत, काहीतरी जाणून घ्यायची त्यांना इच्छा आहे. भगवंतात काय आहे, काय माऊलींचं म्हणणं आहे भगवद्गीतेवर, भगवद्गीतेत भगवंताचं काय सांगणं आहे. कारण की संस्कृत हे प्रत्येकांना अवगत होत नाही महाराज. काय करणार, संस्कृत अतिशय क्लिष्ट भाषा आहे. पहिली ती यायची लोकांना, नंतर हळूहळू संस्कृत ही यायला तयार नाही. मग भगवंतानीच माऊलीच्या रूपात जन्म घेतला, ज्ञानेश्वरी लिहिली. आता ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर 700 वर्ष त्याला झाले, ती मराठीसुद्धा आज आपल्याला कळत नाही. मग सद्गुरूंच्या कृपेनं, सद्गुरूच्या कृपाछत्राखाली ते बसावं लागतं आणि ते ऐकून घ्यावं लागतं. आपल्याला जर त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे तर मनानं अर्थ लावता येत नाही. एक तर ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो, कोणी जर संतांनी त्याच्यावर काही लिहिलेलं आहे त्याच्यावर, नाही तर सद्गुरूंकडे जावं लागतं. कारण की ते सुद्धा अतिशय, माऊलीचं जरी आपण लिखाण सोपं म्हणू तरी त्याच्यातली मराठी शब्द काही आपल्याला नाही लक्षात येत. कारण की ते अवघड आहे. 56 भाषेचा केला असे गौरव, 56 भाषा त्याच्यात वेगवेगळ्या वापरलेल्या आहेत. आपल्याला आपली भाषा नीट येत नाही, त्याच्यात किती मिक्सिंग आहे. कधी हिंदी बोलतो आपण, कधी मराठी बोलतो, कधी काय बोलतो, त्याच्यात आपलीच आपल्याला उमगाना नीट, आणि 56 भाषेचा कुठून अंदाज लावणार. त्याच्यामुळं त्या भाषेला आपण जास्त डोकं न लावता सद्गुरूकडे जायचं. ह्याचं काय अर्थ आहे, नाहीतर एखाद्या ग्रंथाचं अवलोकन करायचं, एखाद्या संतांनी त्याच्यावर काही लिहिलं आहे का, ह्याचा असा अर्थ आहे का, ह्या उवीचा असा अर्थ आहे का, कशानं बद्ध केलेलं आहे त्याला, काय ह्याचा अर्थ असू शकतो. असं जे चिकित्सक लोक जे असतात ना, ते असतात हे 2 नंबरचे, गीता वाचे जे म्हणती. आणि तिसरे जे आहेत, जे गीता वाचतातही, त्याचा अर्थही जाणतात आणि त्यानुसार आचरण सुद्धा करतात, हे आहेत तिसरे. गीता 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 वाचे जे म्हणती, हे 3 प्रकारचे. एक जे आहेत हे गीता फक्त पारायण करतात गीतेचं, पण गीतेचं पारायण जरी केलं ना तर गीतेचं एक अक्षर हे तीर्थासारखं आहे महाराज. कारण की स्वतः सांगणारे भगवान श्री विष्णू आहेत आणि ऐकणारे अर्जुन आहेत. ऐकणारे तर आहेच श्रेष्ठ, पण सांगणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. म्हणून जो एक शब्द त्याच्यातला आहे ते आपल्याला तीर्थासारखं आहे. म्हणजे आपण जर पूर्ण 18 अध्याय घेतले तर एका तीर्थात आपण स्नान केल्यासारखा त्याचा अर्थ होतो. म्हणून तेही काही कमी नाही. आपण जर भगवद्गीतेचं पारायण जरी केलं आपल्या मुखातून तर तेही फार चांगलं. पण त्याच्यापेक्षाही काय चांगलं की आपण ते भगवद्गीतेला, आपल्याला आता गोडी निर्माण झाली ना, आपण आता पारायण करतोय, आपण ज्ञानेश्वरी पाहावी, काय माऊलीचं ह्याच्यावर म्हणणं आहे, आणि आपण त्याचे अर्थ जाणून घेतला. हा 2 नंबर, ते त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ. आणि हा तिसरा जो आहे, जो तसा वागतो, जसं आचरण करतो, जसं माऊलींनी सांगितलंय, जसं भगवंतांनी सांगितलंय की असं आचरण करायला पाहिजे, हे धर्मविरुद्ध आहे, हे धर्मासोबत आहे, हे तुमचं कर्तव्य आहे, हे तुम्ही नाही करायला पाहिजे, जे गीता नाही म्हणते करायचं, तसं तो प्रयत्न करतो. हे तिन्ही सुद्धा फळ एकच आहे महाराज. नाही पुनरावृत्ती तया नरा. पण कसं असतं, फळ जरी एक असलं तरी पारायण करणं म्हणजे नगर प्रदक्षिणा. जसं आपण पंढरीला गेलो, नगर प्रदक्षिणा केली, तेच पुण्य, बरोबर आहे. आपण जर मुखदर्शन केलं, आता हे मधला जो आहे 2 नंबरचा, गीता वाचे जे म्हणते, जो अर्थ जाणून घेतो, त्यांनी भगवंताच्या मुखारविंदाचं दर्शन केलं, तो दुसरा. पण सुख कशात आहे सगळ्यात जास्त? पंढरीला आपण जर गेलो तर काय करून येतो आपण? चरण दर्शन. त्याच्याशिवाय सुख आहे का? जर नाही झालं तर जो खरा वारकरी आहे चलबिचल होऊन जाते. महाराज आज फार गर्दी, मला करता नाही आलं. एखाद्या आषाढीला एखाद्या वारकऱ्याचे दर्शन नाही झाले, जो खरा वारकरी आहे ना, त्याला मनातून असं वाटतं की मला काहीतरी चुकलं, आपलं ह्या वर्षी आपलं काहीतरी चुकलं, भगवंताचे आपल्याला चरण दर्शन झाले नाही. म्हणजे महत्वाचं काय? चरण दर्शन. ह्यालाही महत्व आहे, तेवढंच महत्व आहे. बाबांनी तर म्हणलं ना ते का जो एखादं वाकडं तोंड करून तिकडे जरी बसला आणि त्याच्या कानावर जरी शब्द आले
तरी त्यालाही तेच पुण्य आहे. तो ह्याच्यात उल्लेख नाही कुठं, पण त्यालाही तेच पुण्य आहे. जे गीता वाचतो ऐकतो, जो ऐकतो तरी त्याला तेच पुण्य आहे. कारण समर्थाच्या जर घरी, एक उदाहरण माऊलीने दिलेलं आहे त्याच्यात, की समर्थाच्या घरी जर समजा पंक्ती भोजन असेल तर वरती काही मजल्यावर बसतात लोक, खालच्या मजल्यावर बसतात, काही बाहेर बसतात. तर सगळ्यांना तर सारखंच जेवण आहे ना, जरी ते वरती खाली. समर्थ म्हणजे माऊलींनी सांगितलेले समर्थ म्हणतो बरं का मी, आजचे समर्थ नाही. आजचे जे समर्थ ते नाही म्हणत मी, त्यांचा नाही भरोसा आपल्याला, पण माऊलींनी ज्यांचं समर्थ म्हणून केलेला आहे उल्लेख, ते समर्थ त्यांच्या तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने, म्हणजे वरतीही खालीही आणि बाहेर सुद्धा जर कुठं बाहेर बसले असतील लोक तर तेच, म्हणजे गीतेचं फळ तुम्ही वाचा तेच फळ आहे, तुम्ही अर्थ जाणून घ्या तेच फळ आहे. तुम्ही त्याचं जर अनुकरण केलं, जर काय गीता म्हणते तर आपण तसं आचरण केलं तरी तेच फळ आहे. विढाल विढाल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण काही लोक ह्याच्यातले म्हणतील का महाराज तुम्ही चुकीचं बोलतात, तुम्ही नवीन नवीन काय कीर्तन करायला लागले, काही बडबड करायला लागले. चौथी संगती असं नाही म्हणत आहे म्हणे, नाथ महाराजांचं म्हणणं असं नाहीच आहे म्हणे. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा. काहीच नाही, धर्मक्षेत्रे म्हणायचं नाही, कुरुक्षेत्रे म्हणायचं नाही, यत्र योगेश्वर कृष्ण आम्हाला म्हणायचं नाही, फक्त गीता 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 म्हणायचं आहे म्हणे आम्हाला, आणि त्यानंच आम्हाला नाही पुनरावृत्ती तयानरा. असं सरळ सरळ नाथ महाराजांनी अर्थ सांगितलाय. हे तुम्ही आम्हाला क्लिष्ट करून सांगायला लागले. असंही एखादा शंका घेऊ शकतो श्रोता, जो अडाणी आहे, ज्याला नाहीच आता धर्मक्षेत्रे निघत तोंडातून, तो म्हणाल मी गीता गीता म्हणून असा जरी अर्थ लावला तरी त्याची संगती आपल्याला लावता येते. कारण की म्हणून मज काही आता समर्थनी बोलणे नाही, विषय नाही, गीता जाना हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. जी भगवद्गीता आहे ना, ही वाङ्मयी मूर्ती आहे भगवान परमेश्वरांची. म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा निजधामाला गेले ना, तेव्हा त्यांची जी साक्षात मूर्ती आहे जी भगवद्गीता आहे. विडाला विडाला. भगवंताची साक्षात मूर्ती म्हणजे भगवद्गीता आहे. जे आपण म्हणतो ना, जे आता पांडुरंग भगवान आहे, आपण राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा असे जे नावं घेतो, काय आहे ते, कारण की त्या मूर्ती आहेत भगवंताचे, साक्षात ते आहेत रूप, त्यांचे अवतार झालेले आहेत, आपण त्यांना अवतार म्हणतो. तसंच भगवंताचं हे वाङ्मयीन अवतार आहे आणि ह्याच्यात भगवंतच आहेत विराजमान. हे ह्या माऊलीच्या ओवीतून स्पष्ट होतं. समर्थनी आता बोलणे नाही, विषय नाही, गीता जाना हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. ही प्रभूंची मूर्तीच आहे भगवद्गीता. आपण जो 700 श्लोकाचा ग्रंथ गीता पाठला घेऊन येतो ना, साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहेत ते. म्हणून आपण गीता 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 जरी म्हटलं तरी आपल्याला तेच फळ आहे. नाही पुनरावृत्ती तयानरा. एवढं सोपं तुम्हाला करून सांगितलं संतांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलेलं आहे. ह्याचंच हे नाथ महाराजांनी ह्याच्यात घेतलं. आपण बाबांच्या मुखातून ऐकलं, आपण नुसतं गीता 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 जरी म्हटलं तरी आपला उद्धार होतो. तीच महाराजांनी आपल्याला 3 कडव्या छोटंसं, नाही लोकांनी ज्ञानेश्वरी वाचली व एवढा मोठा ग्रंथ आहे, शेवटी येतं ते. थकले लोक 9,000 ओव्या वाचून, काही येईच ना, फलश्रुती यायला तयार नाही. नुसत्या ज्ञानाच्या गोष्टी, एखादा असतो ना ह्याची फलश्रुती काय, बरेच पानं उलटले आपण, बरेच पानं उलटले ज्ञानेश्वरीचे, 8,000 ओव्या झाल्या, काहीच येईना. ही फलश्रुती माऊलींनी सांगितलेली आहे. पण एखाद्याला तेही वाचायला वेळ नसेल तर तुमच्यासाठी हे गाठोडं नाथ महाराजांनी ठेवलं आहे. तीनच चरण जर तुम्ही अवलोकन केले व्यवस्थित तर पूर्ण गीतेचं सार ह्याच्यात आहे. की गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा. पुनरावृत्ती नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय, परमोच्च पद, जे आपण शास्त्रात परमोच्च पद ज्याला म्हणतो मोक्ष, म्हणजे परत जन्माला यावं लागत नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जर आपण त्रिवार जरी गीता गीता म्हणलं, असं अनुकरण जरी केलं आणि त्याचा शब्दशः अर्थ वगैरे सगळा जाणून घेतला पूर्ण, तेच फळ आहे पुनरावृत्ती नाही नरा. त्याला पुनरावृत्ती नाही. आणि पुनरावृत्तीचं माहिती आहे महाराज तुम्हाला काय आहे, जन्माचं. संतांच्या दृष्टीनं सर्वात मोठं जर काही दुःख असेल तर ते जन्माचं दुःख आहे महाराज. जन्माला माणूस एकदा आला तर त्याच्या मागं दुःख हात धुवून लागतात मागं. कारण की एकदा तुम्ही जर जन्म घेतला की दुःखाला उबगायचं नाही. मग किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे.
नित्य भावे किती भावे भजित किती भावे भजित किती भावे भजित मनोनी जीव ध्याना मनोनी जीव ध्याना किती वेळा जन्मा यावे किती भावे फजित मनोनी जीव भ्याला. आपला जीव त्याच्याकरता भीतो महाराज. आणि आपण इथे एकदा जन्माला आलो मग दुःखाला उबगायचं नाही, कारण की आपल्या समोर कोणतरी मरणार, नाहीतर आपण तरी त्यांच्या समोर मरणार हे निश्चित आहे. 100% आपल्याला काहीतरी रोग होणार हे आहेच. इथं आपण कितीही मुलाचं केलं तर तो फडफड माग बोलणार. हे सगळ्या गोष्टी जन्माला आल्यावर आपण ग्रहित करून घ्यायच्या काय होणार आहेत आपल्यासोबत. कोणीतरी आपल्या समोर जाणार किंवा आपण जाणार, हे सगळ्या गोष्टी सगळ्या होणार. कारण की जन्माचं दुःख आहे महाराज. ते जन्मात एक 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 तुम्हाला दुःख रोज. कारण की भगवानच स्वतः यायला म्हणतात अनित्यम असुखम लोक मिमम प्राप्य भजस्व माम. हे अनित्य आहे, असुख आहे. हा लोक जो आहे हा असुख आहे, अनित्य आहे. निश्चितता तर कोणतीच गोष्टीची नाही, पण असुख सुद्धा आहे. त्याच्यात 2 व्हेरिएशन टाकले भगवंतानी. अनित्यही टाकून दिलं आणि असुखही टाकून दिलं. म्हणजे नित्य तर नाहीच, पण दुःख दुनियाभरच आहे. काय किती क्लेश आहे महाराज. एक माणूस जन्माला आला त्याच्या मागं किती लफडे आहेत तुम्ही सांगा. 2.5 वर्षाच्या लेकराला मारून मारून शाळेत पाठवतात घरचे. 2.5 वर्षाच्या लेकराला सुद्धा सोडलं नाही. बरं झाल्याबरोबर त्याला 3 सुया टोचतात. ते रडायला सुद्धा सुरू नाही करत, त्याला 3 सुया आहेत. सांगा तुम्ही मला, झालं की नाही. दुःखाला सुरुवातच आहे महाराज लगे. ते पहिलं तर जन्माचं दुःख, 9 महिने गर्भवासाचं दुःख, आणि नंतर बाहेर आलं का ते लगेच टोचा टाची सुरू, लगेच लसीकरण, लगेच 2.5 वर्ष शाळेत, आणि त्याला जावं वाटत नाही. बाबा म्हणतात का बळजबरी पाठवतात मला, म्हणून मला जावं नाही वाटत. असे ते असणार. तिथून सुरू होतं महाराज दुःखाला. आणि एक 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 तुम्ही सांगा मला, आज जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारे मना तुझं शोधून पाय. कोणीच नाही महाराज सुखी नाही. म्हणून ही पुनरावृत्ती माणसाला नको आहे ना, तर पाहिजे पण नाही महाराज. काय करणार आहे पुनरावृत्ती करून सांगा तुम्हाला. एक तर जन्माला येणं आपल्या हातात नाही, पण मरण तर आपल्या हातात आहे. आता हा जो आपल्याला गाभा भेटलेला आहे, हा जो आपल्याला गाठोडं भेटलेलं आहे, भगवद्गीता रूपी, ज्ञानेश्वर रूपी, सद्गुरू बाबांचा आपल्याला संघ आहे इथं. आणि आपल्याला आता हे गाठोडं भेटले, आता कशाला जन्माला यावं ही इच्छा आपण ठेवली पाहिजे. आणि आपल्याला आपण करा सोडवणं, संसार बंधनं तोडावे की आपण तोडायला प्रयत्न करायला पाहिजे. कळकळीनं प्रयत्न करायला पाहिजे की आता आपण आलोय ना जन्माला, आता आपल्याला कळून चुकलं ना की आता हे पुनरपी मरणम पुनरपी जननम. कारण की हे महाराज फार सुपीक जमीन आहे. ही जी मानवी देह जो भगवंतांनी दिलेला आहे ना, क्षेत्रज्ञमध्ये जे आहे ना 13व्या अध्यायात ह्याचं वर्णन आलेलं आहे की हे जे आहे ना माणसाला फार सुपीक जमीन आहे महाराज. ह्याच्यात एक बी तुम्ही टाकलं ना तर त्याला लाखो दाणे लागतात वरती कर्माचं. तुम्ही चुकीचं कर्म केलं, ह्या 40-50 वर्षात तुम्ही जे करताल ते पुढं कोटी तुम्हाला जन्म घ्यायला लावतं. एवढं पीक कोणतंच शेताला सुद्धा येत नाही, एवढं हे मानवी देहाला पीक येतं. एवढी सुपीक ही जमीन भगवंताने दिलेली, म्हणून ह्याच्यात चांगलं पेरायचं. असं नाही का ह्याच्यात वाईट पेरलं तरच वाईट उगवतं, चांगलं पेरलं तर चांगलं सुद्धा उगवतं. तेही तुम्हाला मल्टिप्लाय करूनच भेटतं. जसं जिंदगी के साथ भी जिंदगी के ते असं साध भी बाद भी, तसंच विषय हा. हे इथं पण सोबत देतं भगवंताचं नामस्मरण बादमध्ये. पैसे वगैरे हे जे विषय भोग वगैरे काहीच नाही आहेत सोबत महाराज. हे इथंच ह्याच्यामुळं पलट जन्म घ्यावा लागतं. आणि पुढचे जे देह भेटणारे आपल्याला बरड जमिनी आहेत महाराज, सुपीक नाही आहेत. त्याच्यात कुसळं सुद्धा उगवत नाहीत, कारण की ते भोग येऊन आहेत. त्या फक्त भोगाव्या लागतात आणि परत मनुष्य जन्माची वाट पाहावी लागते. आपलं पाप पुण्य जोपर्यंत समान होत नाही पाहत राहा वाट. परत मग मनुष्य जन्मात या, परत आपण हे सगळं विसरून जातो ना. हे जन्माचा आपल्यावर आघात होतो, हे परत आपण विसरून जातो, परत त्याच भानगडीत लागतो. परत ते टॅन, परत ते म्या, परत तेच लफडे, परत तेच सगळं. पण ह्याच्यातून आता आपल्याला लक्षात आलंय की नाही की आता हे ज्ञानेश्वरी शिवाय आपल्याला पर्याय नाही, आपल्याला आपल्या उद्धाराशिवाय पर्याय नाही. मग ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे सगळ्यांनी.
सगळ्यांनी ह्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कळकळीनं प्रयत्न करायला पाहिजे, तर ह्याच्यातून सुटू आपण. नाही पुनरावृत्ती तया नरा. आणि अशी जी गीता आहे ह्यानं पुनरावृत्ती टळते महाराज आपली. फक्त आता गीता 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 सर्वजण गीतेची संस्था घेत आहेत बाबांकडून, लहान लहान मुलं घेत आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार घडत आहेत. पुढे चालून ते त्यांना 100% कामाला येणार आहे. 100% कामाला येणार. त्यांचं उद्धार त्यांनी तिकीट बुक करून टाकलं त्यांनी. पण आपण आपले ते तर करायला पाहिजे की नाही, त्यांचे झाले बुक, आपण त्याच्यामुळे हे तिकीट बुक करायला पाहिजे महाराज. आणि इथं पुनरावृत्ती नको आपल्याला, म्हणून न पुनरावृत्ती करता आपल्याला कसं मोक्षाची प्राप्ती करून घेता येईल ही आपल्याला गीता प्रथम चरणात सांगते की गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा. हे पुनरावृत्तीला तुम्हाला अडसर आणणारी ही गीता आहे, तुम्हाला मोक्ष प्राप्ती करून देणारी ही गीता आहे. आणि हे जर तुम्ही नित्यनेमानं वाचलं तर ह्याची काय फलश्रुती. आपण एकदा पारायण करतो, पण हेच जर तुम्ही नित्यनेमानं घेऊन गेला ना त्याची काय फलश्रुती. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नित्य वाचे वदता नित्य नेम वाचे वदता वदता नित्य नेम वाचे वदता वदता जय पापाचे वदता बोलन मग चुका की चुका काही बोलन मग कसं असं जिको बोलेन चुकतो शुद्ध बोल मला चुकतो शुद्ध बोल काही चुका की बोलन नित्यनेम वाचे वदताक्षरे भव सिंधुतरे अर्धक्षणी. नित्यनेमानं जर ह्याचं वाचन केलं, अशी जी ही गीता आहे ह्याचं नित्यनेमानं कोणी 18 अध्याय वाचत असेल, परमपूज्य माझे जे वडील आहेत हरिभक्तपरायण नंदभाऊ महाराज सारडा आणि माझी आई आहे ना, हे रोज नित्यानं 18 अध्याय रोज घ्यायचे. आमच्या वडिलांना तर मी फार लहान होतो तेव्हा पाहिलं होतं, पण आई तर नित्य पाण्याचा घोटसुद्धा घेत नव्हती. जोपर्यंत 18 अध्याय आपले होत नाही तोपर्यंत आई पाण्याचं सुद्धा सेवन करत नव्हती. असा ज्यांचा नियम आहे 18 अध्यायाने म्हणा, सद्गुरू बाबा पण 18 अध्याय घेतात, आमच्या आऊसाहेब आहेत त्यासुद्धा घेतात. असे 18 अध्याय ज्यांना नाही जमत 18 अध्याय त्यांनी 9 घ्या, तुमचे पाठ नसतील 9 घ्या, कोणाचे 1 पाठ असेल, कोणाचे 3 असेल, कोणाचे 5 असेल, ज्यांना जेवढे पाठ असेल शक्य असेल तेवढं 1 श्लोक म्हणा. तुम्ही 1 श्लोक म्हणा, किंवा नाही 1 श्लोक होता अर्धा श्लोक म्हणा, नाही अर्धा पाव, नाही पाव, 1 अक्षर, 1 जरी अक्षर तुम्ही म्हटलं नित्यनेमानं. पण नित्यनेम नामे वदता अक्षरे भव सिंधुतरे अर्धक्षणी. अर्ध्या क्षणात भवसिंधू तारलं जातं. मग अर्ध्या क्षणात जर भवसिंधू तरतोय तर नित्यनेमानं वाचायची काय करायचं. नित्यनेम आणि अर्धक्षण थोडं विसंगती वाटते वाचताना,
की आता नित्यनेमानं अर्ध्या क्षणात, मग नित्यनेमानं वाचायची काय गरज जर अर्ध्या क्षणात जर तरतंय. पण नित्यनेमानं जोपर्यंत आपण वाचायचं तोपर्यंत आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. जे भगवत ज्ञान आहे ना ते आपल्याला जोपर्यंत प्राप्त होत नाही की काय आहे नेमकं हे, आणि ज्या दिवशी तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल ना त्या दिवशी तुम्हाला अर्ध क्षणसुद्धा भवसिंधू तरायला लागणार नाही. एवढं श्रेष्ठ असं असणार आहे हे गीता ज्ञान. मला त्याच्यावर खरोखर म्हणजे माझी बोलण्याची पात्रतासुद्धा नाही बरं का गीतावर, पण आता मी करतोय प्रयत्न. कारण काय आईवडिलांची पुण्यही असावी, सद्गुरू बाबांची आहे, म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं मला सांभाळून घ्या तुम्ही, कारण की होत असं चुकीनं काही निघत असेल माझ्या शब्द तोंडातून तर लगेच मी क्षमा मागतो तुमची. काय निघलं का चुकीनं काही? हां, काही चुकीचं निघलं का शब्द काही? विठाला विठाला. हे नित्यनेमानं जे वाचतात ना ते फार दुर्मिळ आहेत महाराज. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, फार दुर्लभ आहेत. आता तुम्ही 2-3 दिवस वाचताल, एखाद वेळेस काय होतं ह्याचं थोडंसं कीर्तनाचं थोडासा इफेक्ट राहतो. एक 8 दिवस तुम्ही म्हणताल नाही नाही सांगितलं आपल्याला 8 दिवस 10 दिवस राहतं ते, पण नंतर परत ते विस्मरण होतं. पण तसं न करता काहीतरी एवढं अवडंबर घ्यायची गरज नाही का 18च तुम्हाला वाचायचे असे काही कंपल्शन काही नाही आहे. एक जरी येत असेल अध्याय तरी वाचा. एक श्लोक जो बाबा म्हणतात अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान तुमचं योगक्षेम वाहतो महाराज. अतिशय दयाळू असणारा परमात्मा आहे. ह्याच्याने एक दृष्टांत तुम्ही बाबांच्याही मुखातून तो ऐकलेला आहे. तुम्हाला सांगतो मी, विषय निघाला म्हणून, की एक ना ब्राह्मण सद्गुरू असतं, गीतेचे उपासक होते एका गावात राहायला. ते नित्यानं त्यांच्या घरातून निघायचं. एक 2-3 किलोमीटरवर एक मंदिर होतं. मंदिराच्या बाजूला लागून एक तलाव होता, नदी होती. त्याच्यात ते सकाळी 6ला जायचं, स्नान करायचं, शुचिरभूत अवस्थेमध्ये मंदिरात दर्शन करायचे भगवंताचं, गीता पाठ करायचं अतिशय प्रेमानं श्रद्धेनं. 18 अध्याय रोज वाचायचे. त्यांचा तो नियम 10 वाजेपर्यंत पूर्ण व्हायचा. 10 वाजता तिथं काही छान छोटे लेकरं जसे बाबांकडं 5 वाजता येतात रविवारच्या दिवशी, तसे त्यांच्याकडं रोज यायचे नित्यानं. ते त्यांना जे ते सद्गृहस्थ आहेत, जे भक्त आहेत भगवंताचे, त्यांना गीता सांगायचे अतिशय प्रेमानं. ते सुद्धा ऐकायचे. आणि घरचे असं तुम्ही जाऊ नका बाबा, त्यांना शिदा घेऊन जा, ते फार साधारण परिस्थितीतले आहेत, म्हणून रोज त्यांच्याकडं त्यांना पुरेल असा शिदा, ते पती आणि पत्नी असे 2च जण ते राहत होते, त्यांना पुरेल असा शिदा ते घेऊन जायचे. असा नित्यक्रम होता त्यांचा. त्यांच्याकडं बाकी काहीही साधन नव्हतं, काही त्यांची काही कमाई कोणती नव्हती, काही व्यवसाय नव्हता. हाच त्यांचा होता नित्यक्रम. पण भगवंताचं जे चिंतन आहे ते अतिशय प्रेमानं, म्हणजे भावानं, आपण ज्याला म्हणतो अतिशय भाव शुद्ध ठेवून ते भगवद्गीतेचं पारायण करायचे. पण झालं काय, पावसाळ्याचे दिवस आले, पाऊस होता थोडा, पण ह्यांचा नित्यक्रम होता. हे उठले सकाळी, नदीवर गेले, स्नान वगैरे केलं, शुचिरभूत अवस्थेमध्ये पारायणाला बसले. पारायण झालं, 10 वाजले, पण लेकरं आले नाही, कारण की पाऊस चालू होता बाहेर. आईवडिलांनी काही पाठवलं नाही त्यांना. मग त्या दिवशी शिदा भेटला नाही, काहीच नाही. मग तसेच ते घरी आले ब्राह्मण, आणि त्या दिवशी त्यांना उपाशीच झोपावं लागलं. उपाशी झोपावं लागलं. दुसऱ्या दिवशी थोडी रिमझिम चालूच होती, पण तरीही ते सकाळी उठले. परत आपलं नित्यक्रम केला. नित्यक्रम करून ते परत मंदिरात त्याच अवस्थेत परत गीतापाठ अतिशय श्रद्धेनं घेतला. आणि आली महाराज हा श्लोक आला, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. थांबले महाराज ते श्लोकावर. कसला योगक्षेम वाहतो म्हणते, काल तर दिवसभर उपाशी म्हणे, मी काहीच एक तुकडा खायला नाही म्हणे पूर्ण दिवसभर, कोणाला आठवण सुद्धा आली नाही. देव म्हणतो योगक्षेम वाहतो. लाल पेन होता महाराज त्यांच्यावर. योगक्षेमम वहाम्यमवर फुली मारली महाराज, फुली मारली आणि पुढचं पारायण करू लागले. योगक्षेमम वहाम्यम असेल तर व्हायला असतं म्हणे, काल उपाशी राहिलं त्यांच्या डोक्यात ती गोष्ट, आणि पुढं पारायण परत ते करू लागले. पण झालं काय, पारायणामध्ये त्यांच्या घरात एक लहान मुलगा गेला 8-10 वर्षाचा, शिदा वगैरेची परात होती हातात त्याच्या, आणि त्यांनी दार वाजवलं. आईसाहेब कोणी आहे का म्हणे. आईसाहेबांनी दार उघडलं. ते पाहायला शिदा पाहून फार आनंद झाला. अतिशय सुकुमार असं बालक, पण तोंडातून रक्त येत होतं महाराज. म्हणे अरे बाळा काय झालं म्हणे तुला. म्हणे ते गुरुजींना मारलं म्हणे. कोणते गुरुजींनी मारलं म्हणे. आपले गुरुजींनी मारलं म्हणे. अरे का पण. म्हणे काल शिदा दिला नाही म्हणून.
बापरे, कधीही त्यांच्या माघारी सुद्धा त्यांना वाईट न बोलणारी त्यांची बायको अतिशय त्यांच्यावर रागावली महाराज. आता म्हणे यांची येऊ द्या म्हणे, आता पाहते म्हणे यांची सोय. ते शिदात घेऊन टाकला आणि ते बालक निघून गेले. आता हे घरी आले, पूर्ण पारायण वगैरे आटपून, पाऊस चालू होता, विद्यार्थी काही आले नाही. घरी आले हे महाराज आणि ते म्हणे तुम्हाला धोरण आहे का म्हणे, तुम्हाला अक्कल आहे का म्हणे, तुम्ही एवढे मोठे भगवंताचे भक्त आणि तुम्ही एका लहान मुलाला मारतात म्हणे, तोंडात मारली म्हणे तुम्ही त्याच्या. म्हणे अरे कधी मारली, कोणाला मारली? अरे म्हणे एक मुलगा शिदा घेऊन आला म्हणे, त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं म्हणे. मग त्यांना लक्षात आलं, ब्राह्मणाला, योगक्षेमम वहाम्यहम, जी फुली मारली होती ती भगवंताच्या तोंडावर बसली महाराज. म्हणजे भगवान योगक्षेम वाहतो आपला. पण पूर्ण श्रद्धेनं जर आपण गीतेचं नित्य वाचन केलं तर नित्यनेम वाचे वदताक्षरे भवसिंधुतरे अर्धक्षणी. नित्यनेम वाचे वदता अक्षरे, आदरानं वाचायचं. पण नुसतं अक्षर जर वाचले तर त्याची फलश्रुती आहे, पण ती जी ही नाही जी इथं लिहिलेली आहे, भवसिंधुतरे अर्धक्षणी, ही फलश्रुती जर तुम्हाला पाहिजे तर अतिशय श्रद्धेनं भगवंतावर निष्ठा पूर्ण ठेवून जर ते वाचलं तर आपलं काम होतं. आणि हे भवसिंधू महाराज अतिशय दुर्धर असा असणारा 7वा अध्यायात माऊलींनी आपलं भगवंतांनी ह्याचं भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे. मनुष्यानां सहस्रेषु दैविहेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वै प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. हा, ही दैवी हिशा माया मेता, हे माया नदी जी आहे ना महाराज, ही तरल्या जात नाही. ते त्याच्यात ते होतं की मनुष्यांना म्हणजे सहस्र हजारमधून एखादाच ह्याच्यात तरतो महाराज, ह्या माया नदीतून. हजार लोक ह्याच्याला प्रयत्न करतात ह्या भवसिंधूला जायला. पण काय होतं, ज्ञानाचे गाठोडे घेतात सोबत, डुबून जातात अर्ध्या रस्त्यात. काही आपल्या अहंकाराचे ओझे घेतात, बुडून जातात. काही ममत्वाचे घेतात, बुडून जातात. भवनदी पूर्ण तरण्यासाठी त्याला एकच उपाय, सद्गुरूला शरण जायचं. जसं अर्जुनाने भगवंताला सारथी केलं होतं आणि भगवान सारथी झाले आणि अर्जुन लढत होते, तसं सद्गुरूंना आपलं नावाडी करायचं. भवनदीमध्ये जर तरायचं असेल तुम्हाला तर सद्गुरूंना शरण जायचं, सद्गुरूंना ते ज्ञान विचारायचं. मनोमार्गे गेला तो इथे मुकला. मनोमार्गाने जायचं नाही. कोणतंही ज्ञान असो, भगवद्गीता असो, कुठलंही असो, सद्गुरूंना विचारायचं हे काय योग्य आहे, ह्याच्यातलं काय चुकीचं आहे, हे जर असेल तर असं करू का मी, हे जर असेल तर असं केलं आणि सद्गुरूंना विचारलं तर 100% सद्गुरू आपले नावाडी बनतात. कारण की आपणची देव होय गुरु, ते साक्षात परमेश्वरांनी आपल्या उद्धाराकरता पाठवलेले असतात. सद्गुरूंचा महिमा असा आहे महाराज की गुरु साक्षात परब्रह्म, हे भगवान आहेत स्वतः आणि ते आपल्याला स्वतः ते नावाडी बनतात. आणि आपण आपल्या भरोशावर जर भवनदीत उडी मारली तर आपण कधीच तरत नाही. मग त्यांच्यावर श्रद्धा पूर्ण ठेवायची. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिन. त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं. आपण काय ज्ञान लागतं ते ज्ञान आपण त्यांच्याकडून सद्गुरूकडून ग्रहण करायचं आणि आपला उद्धाराचा मार्ग मोकळा करून घ्यायचा, असं त्याचा अर्थ आहे. आपण नित्यनियमानं वाचतो, पण आपण जर मनानं वाचलं, आपण वाचू लागलो, सद्गुरूंची आपण घेतलं नाही आणि चुकीचे अक्षरं वाचायला लागलो, तर बाबा म्हणतात ना, वेलांटी काना मात्र वेगळं झालं तरी त्याचं काहीतरी अर्थाचा अनर्थ होऊन जातो. तसं नाही करायचं. त्यांच्याकडून पूर्ण व्यवस्थित घ्यायचं. काय त्याचे उच्चार आहेत, काय श्लोक आहेत, काय अर्थ आहे, ते जर जाणून तुम्ही केलं तर तुमचं निश्चितच, म्हणजे ह्या जो भवसिंधू तरी अर्धक्ष नित्यनेम वाचे, याचा अर्थ काय, आपण आपल्या मनानं नाही वाचन करायचं. कधी कधी त्याच्यात चुकीचंही होतं. मग जी आपल्याला फलश्रुती पाहिजे ती त्याच्यातून भेटतच नाही आपल्याला. मग आपण म्हणतो की काय चुकतंय, काय चुकतंय. आणि असं जर सद्गुरूंच्या कृपेनं आपण जर त्याचं गीताचं वाचन केलं, भवसिंधू तर तरतोच, पण आपल्याला भगवान सुद्धा विसरत नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात. एका जनार्दनी
एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसंबे. असं ज्यांचं नेम आहे जीवनात त्यांना भगवान विसरत नाही. भगवान विसरत नाही याचा अर्थ काय आहे की भगवंताचा असं आहे महाराज, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया उसके जैसा. तुम्ही लाल रंगात पाणी मिसळा लाल होईल, हिरव्यात मिसळा हिरवा होईल, निळ्यात मिसळा निळा होईल, ऑरेंज कोणत्याही कलरमध्ये तुम्ही टाका त्या पाणीचा रंग तसं आहे. तसं भगवंताचं आहे महाराज. तुम्ही जर भगवंताला जर आता काही लोक म्हणतात ह्या जगात भगवान कुठंच नाही आहे म्हणे, मी मानत नाही म्हणते भगवान, तू बी ह्या जगात कुठंच नाही. भगवंताचं असं आहे महाराज, तुम्ही मानत नाही ना, तो बी तुम्हाला मानत नाही. तुम्ही जर म्हटले हो भगवान आहे ते म्हणतात हो तू पण आहे, तू पण आहे. भगवान सुद्धा म्हणतात आहे तू, हो तू बी आहे म्हणतात. पण आता तिसरा जो विषय जे माऊली आहेत, बहु आवडसी जीवापासूनिया, असे जे म्हणणारे आहेत ना, तर भगवान सुद्धा बहु आवडसी जीवापासूनिया. आपण भगवंताला जसं प्रेम करू, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या. एरवी जरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. भगवंताचं सिंपल रूल आहे महाराज. तुम्ही जसं मला करताल टिट फॉर टॅट, तुम्ही जसं मला भजताल तसं मी तुम्हाला भजन. जो जैसा मज कारणे मी तैसाची त्या कारणे, जया चित्ती जैसा भाव आणि तया जवळी तैसा देव. हे भगवंताचं ठरलेलं आहे महाराज. तुमचा जर त्यांच्यावर भाव आहे तर भगवंतावरही तयाचे मी माथा मुकुट करी. भगवान करतात मुकुट, पण त्यांच्यावर तेवढी श्रद्धा ठेवली तर. आपण जर आपल्या हिशोबाने झालं कुठं देव म्हणतो जाय तू तिकडं, भगवानही त्याला बाजूला करतात महाराज. ते सोडत नाही तुम्हाला, ते धरतच नाही हात. तुम्ही पूर्ण श्रद्धेनं त्यांचा हात धरला तर ते तुमचा हात सोडत नाही. जशी आता ही ज्ञानेश्वरी आहे महाराज माऊलींनी, तुम्हाला नाही वाचता येत, एखादा अडाणी असेल इथं, आता अडाणी शहरात कोणी राहिलं नाही, पण जरी एखादा अडाणी असलं त्याला नाही वाचता येत ज्ञानेश्वरी, जरी त्यांनी ज्ञानेश्वरीवरून बोट जरी फिरवले रोज 2 पानावरून बोट फिरवले, त्याला 50ही कळणार नाही, 10ही कळणार नाही. पानं उलटवायचे, फक्त बोट फिरवायचे. शेवटच्या क्षणाला भगवान त्या व्यक्तीचं बोट सोडत नाही महाराज. विठाला विठाला तया पुरुषोत्तम न विसंबे. भगवान त्याला विसरत नाही. अशी आपण सुद्धा आपल्या जीवनात अशी भक्ती करायला पाहिजे की भगवंतानी आपल्याला विसरलं नाही पाहिजे. की कोणीही बाकीचे विसरून जावं, त्यांच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, पण कोणीही विसरू, पण भगवंतानी आपल्याला सदा स्मरणात ठेवलं पाहिजे, असं आपली वागणूक पाहिजे. ही वागणूक आपल्याला हे नाथ महाराजांचा अभंग शिकवतो महाराज. पहिल्या 3च चरण आहेत, पण 3 चरणात तुम्हाला भगवान विसरणार नाही हे जर अनुकरण तुम्ही केलं. एवढे छोटे पण त्रिविध तापापासून तुम्हाला निवृत्ती देणारे हे अभंग आहेत. आपण त्रिविध तापानं होरपळलेलो आहे, सगळे होरपळलेलं आहे, आणि हे त्रिविध तापातून सोडवणारा हा अभंग आहे. कारण की गीता ही आपल्याला सगळ्या ह्याच्यातून सोडवते. आपण सर्व ते बाबांच्या मुखातून श्रवण केलेलंच आहे, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. सर्व आपण एक ना एक श्रोते इथं बहुश्रुत सगळे जाणते आहात, बाबांचं श्रवण केलं आहे, तुम्हाला सर्व माहिती आहे भगवद्गीता काय आहे काय नाही. आणि त्या भगवद्गीतेवर आज मला बोलण्याची ही संधी भेटली बरं का. कारण की माऊलींनी सुद्धा जेव्हा भगवद्गीतेची सुरुवात केली होती ना, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, जेव्हा ह्याच्यावर धुंडा महाराजांनी परमपूज्य आदरणीय जे पंढरपूरला त्यांनी ह्याच्यावर प्रवचन केलं होतं चातुर्मास्यामध्ये, तर ओम नमोजी आद्या ह्या ओळीवर ते 4 महिने बोलत होते महाराज. ह्या एकाच ओळीवर ते 4 महिने बोलत होते. आणि शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की माझ्यासारखे धुंडा महाराजांनी 1000 जन्म जरी घेतले आणि 1000 जन्मात दर चातुर्मासमध्ये जरी ह्याचं प्रवचनवर ओम नमोजी आद्यावर बोललं
तरी पण मी पूर्ण त्याच्यावर सांगू शकणार नाही. म्हणजे एवढं जर ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीच्या ओम नमो जी अध्यामध्ये जर एवढं गूढ ज्ञान आहे, तर पूर्ण भगवद्गीतेमध्ये किती असेल. म्हणून त्याला मी थोडंसं आपलं ढवळण्याचा फक्त प्रयत्न केला बरं का. कारण की मला त्याच्यापर्यंत जाता पण येत नाही. मी त्याला शिवलो सुद्धा नाही असं तुम्हाला सांगतो. फक्त वरवर तुम्हाला सांगितलं की भगवद्गीता काय आहे. कारण की त्याला टच करण्याची सुद्धा माझी पात्रता नाही आहे. तरी पण सद्गुरू बाबांनी आज मला ही सेवा दिली आणि मला त्या योग्य समजलं. त्याच्यामुळं मी त्यांचेही फार धन्यवाद मानतो. आणि एक तुम्हाला एक सांगतो की कारण की कसं आपण आता मोबाईलचं युग आहे. मोबाईलचं युग आहे. सगळ्यांकडं 5G नेटवर्क आहे. 5G नेटवर्क आहे आपल्याला. आणि 5G नेटवर्क नसलं तर मोबाईल काम करत नाही. तसं आपल्या जीवनात सुद्धा एक 5G नेटवर्क आपण लावायला पाहिजे. ते कोण 5G आहे? तर पहिलं जे जी आहे ते गुरु आहेत. ते सद्गुरूंनी आपण आपल्या जीवनात त्यांना आरूढ करायला पाहिजे. सद्गुरूंच्या कृपेशिवाय हे काहीही शक्य नाही बरं का. सद्गुरूंची कृपा असली, मी सद्गुरूंच्या कृपेनंच तुमच्यासमोर उभं आहे. काय जे तोडकं मोडकं बोलत असेल, तुम्हाला कळतंय नाही कळतंय, ते काय जे बोलत असेल ते सद्गुरूंच्या कृपेनं मी बोलतोय. आणि दुसरं जे जी आहे ती गीता आहे महाराज. त्या गीतेचं जर आपण अनुष्ठान केलं, त्यांचा अनुग्रह घेतला, गीतेच्या जर आपण प्रमाणे वागलो, तर आपल्याला मोक्ष आपल्या फार जवळ आहे महाराज. पाणी भरतात घरी हे मोक्ष. आणि तिसरं जे जी आहे ते आहे गाथा आहे महाराज. जे तुकोबारायांचा गाथा आहे तेही पंचम वेद आहे महाराज. वेदाच्याही पेक्षा जास्त ज्ञान त्याच्यात असणारं हे गाथा. एक एक अभंग आपल्याला उद्धाराला असं कारणीभूत ठरणारं. आणि चौथं जे जी आहे ते आहे गोमाताची सेवा करायला पाहिजे आपण. गौसेवा ही पण फार छान आहे. त्याच्यातही 33 कोटी देव पूर्ण असतात. तेही साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याला आवडणारे ते होते. आणि गायीची स्वतः भगवान पूजा करायची, म्हणून त्या गायीची आपण पूजा करायला पाहिजे. आणि पाचवं जे जी आहे ते आहे गंगा स्नान, म्हणजे तीर्थस्थान. कुठेही आपण गेलो तर तीर्थाला स्नान करायला पाहिजे. एखाद्या क्षेत्राला गेलो आपण तर तीर्थस्नान आपण करायला पाहिजे. तीर्थानं आपले आपण जे पाप करतो, जे आपल्याकडून होतात पण आपल्याला लक्षात येत नाही. कधी मुंगी एखादी पायाखाली मरते, काही होतं, असे अनेक घटना होतात जे आपल्याला दिसत नाही. ते पाप तिथं क्षमन होतात. म्हणून आपण तीर्थस्नान सुद्धा केलं पाहिजे. असं जर 5G नेटवर्क आपल्या जीवनात लागलं तर महाराज तुमचं जीवन कृतकृत्य झालं. विठोबा कुमार असो. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी, भक्त श्रेष्ठ अर्जुन ह्यांच्या चरणी, माझ्या माता पित्यांच्या चरणी, सद्गुरू बाबांच्या चरणी आणि सर्व तुम्ही श्रोते मंडळीच्या चरणी, सर्व टाळकरी आणि पखवाज वादक मंडळीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर एक महत्त्वाची सूचना आहे. जे आळंदी यात्रेला आले होते त्या आळंदी यात्रेमधले प्रत्येकाचे खर्च परत देण्यात येत आहे. आपल्याला 1400 रुपये लागले. ज्यांनी 1500 रुपये दिले, ज्यांची 100 रुपये परत आले नसतील ते आता इथं आणलेले, त्या सगळ्यांनी ते आता घेऊन जायचंय. त्याच्यानंतर आपला येणारा जो सप्ताह आहे, परमपूज्य प्रातस्मरणीय शांतीब्रह्म भगवान बाबा यांचा जो वार्षिक पुण्यतिथी सप्ताह असतो, त्या सप्ताहाची येत्या 1-2-4 दिवसात ती मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगचं जे आहे पसायदान ग्रुपवर मेसेज टाकण्यात येईल. त्या दिवशी ज्यांना त्या सप्ताह संदर्भात काही जर बोलायचं असलं तर त्यांनी त्या दिवशी मीटिंगला हजर राहायचं. आणखी काही सूचना आहे बाबा? एकादशी आहे का कोणाची?
नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल